हे सीमा भागातले दृश्य आपण बघतो आहोत। शिवसैनिक सगळे एकत्र जमलेले आहेत। सीमा भाग क्रॉस करायला त्यांना मनाई करण्यात आलेली आहे। पोलीस त्यांच्याशी बोलतायत। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडे। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती? या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रचंड अशी झटापट पोलिसांची आणि शिवसैनिकांची या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। खरं तर या शिवसैनिकांना आहे ते कर्नाटकात जाण्यामध्ये बंदी घातली आणि त्यानंतर कर्नाटकातून येणारी वाहनं मात्र हे सगळे शिवसैनिक आता अडवताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत शिवसैनिक आहेत, त्याच्या प्रतिक्रिया जाणून घ्या। तुम्हाला कर्नाटकात जाण्यापासून अडवलं, कर्नाटकातून येणारी वाहनं आता तुम्ही अडवताय? कर्नाटकातल्या येणाऱ्या वाहनांना अडवलं असतं, आज वाहनं अडवले। उद्या कर्नाटकाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही। खरं तर कर्नाटकातले मंत्री अनेक वेळा हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान कोल्हापूरमध्ये येत असतात। आता त्या लोकांना तुम्ही महाराष्ट्रात येऊ देणार? 100% अडवणार त्यांना। आम्हाला मराठी माणसाला तिने अन्याय केला, आम्ही त्यांच्यावर अन्याय नाही, तर मला अडवणार त्यांना। खरं तर आता तिथं बेळगावमध्ये दडपशाही मोठ्या प्रमाणात दिसून येते। अनेक मराठी भाषिकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। हे चुकीचं आहे। मराठी भाषिकांचा हा जो लढा आहे तो अनेक वर्षाचा आहे आणि या लढ्याला अशा पद्धतीने दडपणं हे योग्य नाही आणि महाराष्ट्र सरकारने याला बळ द्यायला पाहिजे। ते बळ दिलेलं आहे। महाराष्ट्र सरकारनं बळ दिलेलं नाही अशा पद्धतीचा आरोप आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतात आणि हे सगळे शिवसैनिक आता आक्रमक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि या सगळ्या शिवसैनिकांना आता पोलीस आहेत ते या ठिकाणी बळाचा वापर करून बाजूला हटवण्याचा प्रयत्न करतात आणि हायवे आहे तो या ठिकाणी खुला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होते। हा संपूर्ण पुणे बेंगलोर रस्ता आहे तो सीमा भागामध्ये ते शिवसैनिकांनी अडवून धरला होता, त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आक्रमक असलेले शिवसैनिक आता या ठिकाणी या गाड्या अडवण्याचा प्रयत्न करत होते। खरं तर हे सगळे बेळगावमध्ये जाऊन सीमा हुसेना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांची अडवणूक आहे ते सीमा भागामध्ये करण्यात आले आणि त्यानंतर हे सगळे शिवसैनिक आता आक्रमक झालेले आहेत आणि कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या मंत्र्यांना या ठिकाणी फिरू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा हे सगळे शिवसैनिक देताना आपल्याला पाहायला मिळतात। आता तुम्ही कर्नाटक सरकारची वाहनं, कर्नाटकातून येणारी वाहनं अडवताय, तुम्हाला जाण्यास मात्र रोखण्यात आले नाही। म्हणजे मी मगाशी सांगितलं की आम्हाला कर्नाटक सरकार विश्वास नव्हता, आज राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकारचा विश्वास नाही आहे। हे दोन्ही मिळून संगनमताने आमचं आंदोलन मोडून काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर कशाने आम्ही आलो होतो तर आम्ही न्याय मागणीने आलो होतो। लोकशाहीचा खून होऊन गेलेला आहे, हुकुमशाही वाटचाल चाललेला आहे। यासाठी दुसरं पण गेले अनेक दशक हा सीमा लढा आहे तो प्रलंबित आहे। आता न्याय मिळेल वाटते का तुम्हाला? न्याय मिळायला पाहिजे। न्याय मिळण्यासाठी मी इथं आलेलो आहोत, मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत। तुम्ही एकटे नाही आहात, महाराष्ट्र तुमच्या अखंड माग आहे, शिवसेना तुमच्या माग आहे, हे सांगण्यास मी चाललो आहे। आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे, का भिजत ठेवले घोंगड तुम्ही? कशाला राजकारण करताय मराठी बांधवांवर तुम्ही? तिकडे कानडी दडपशाही सुरू आहे, मराठी भाषिकांना ताब्यात घेतलं जातं, इथं तुम्ही महाराष्ट्रातनं काय इशारा द्याल? मी कायम सांगतो, जर तिथं दादागिरी आमच्या मराठी भाषिकांवर झाली, त्यांना जर कायद्याची अंमलबजावणी सोडून दुसरी असतात कायदा घेऊन करणार असाल तर महाराष्ट्रात सुद्धा त्याचे प्रतीक, त्याच्या रिॲक्शन इथं येईल आणि ते आम्ही करणार। कायदा हातात घ्यायचा आम्ही नक्की प्रयत्न करू। या ठिकाणी पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच्या रिॲक्शन उमटतील आणि तिथल्या मराठी भाषिकांच्यावर होणारे अत्याचार थांबवा, अन्यथा आम्ही सुद्धा तोडीस तोड उत्तर देऊ अशा पद्धतीचा इशारा हे सगळे शिवसैनिक देताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे या सगळ्या सीमा भाग परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती पाहायला मिळते आणि तिकडं बेळगावमध्ये सुद्धा वातावरण आता चिघळताना आहे ते दिसून येत आहे। नक्की, जेव्हा महाराष्ट्र एकीकरणच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात होतं, ज्ञानेश्वर, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत होती की आम्ही महाराष्ट्राच्या नेत्यांवर सुद्धा नाराज आहोत कारण त्यांनी जाहीरनाम्यामध्ये हा विषय घेतला नाही।